सो वेलकम डे 6 ऑफ ट्रेनिंग. आज आम्हाला टूल संदर्भात माहिती शिकवली. जास्त प्रॉपर मेजरमेंटसाठी फार गरजेचे असतात मायक्रोमीटर आणि व्हर्नियर कॅलिपर. तर हे दोन टूल जसं आम्हाला ITI मध्ये सांगितलं होतं सरांनी, त्याच पद्धतीनं इथे पण त्याचा वापर एक्झॅक्टली आम्ही केला. म्हणजे ITI मध्ये पण याच्या संदर्भात प्रॅक्टिकल केले होते. लिस्ट काउंट काय असतो, ते मेजरमेंट कसं घेतात, किती प्रकारच्या रिडिंग असतात, तर ह्या सर्व एकदम डिटेलमध्ये आम्हाला सांगितल्या. सर्वात आधी व्हर्नियर कॅलिपर सांगितलं, त्याच्यानंतर मायक्रोमीटर सांगितलं. व्हर्नियर कॅलिपरमध्ये मेन स्केल रिडिंग असते, त्याच्यानंतर व्हर्नियर स्केल असतं आणि व्हर्नियर स्केलचा लिस्ट काउंट 0.02 असतो. तर एखादी मेजरमेंट घेतलं आपण तर ते ॲक्युरेट मेजरिंग कशा पद्धतीनं काढायची कंपोनंट्सचं, सेम लाईक दिस. तर मायक्रोमीटरचं पण अशाच पद्धतीनं सांगितलं आम्हाला. इलेक्ट्रिकलमध्ये रेजिस्टन्स, करंट, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय असतो याबद्दल थोडंसं डिटेल्स सांगितलं. व्होल्टेज, बॅटरी, सिरीज कनेक्शन किंवा पॅरलल सिरीज कनेक्शन कशा पद्धतीनं असतं आणि सिरीज कनेक्शन कशा पद्धतीनं असतं. त्यानंतर रेजिस्टन्स संदर्भात सांगितलं, रेजिस्टन्स काय असतं, ओम्स लॉ काय सांगतो रेजिस्टन्समध्ये. त्यानंतर करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स या तिघांमध्ये काय साम्य आहे, किंवा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल हे तर तुम्हाला सांगितलं मी आधीच. सेन्सर्स संदर्भात जास्त डीप नाही गेले सर, टाईम होत होता त्यामुळं. सेन्सर्स संदर्भात मेन ज्या गोष्टी असतात ते सांगितले, किंवा सेमी कंडक्टर्स जी गाडीमध्ये यूज होतो त्याचं एक्झॅक्टली काय काम असतं आणि ते कशा पद्धतीने वर्क होतं. म्हणजे टेम्परेचरनुसार जसं टेम्परेचर गाडीचं वाढेल तसं तो सेमी कंडक्टर ॲक्टिवेट होणार. म्हणजे एक स्पेसिफिक टेम्परेचरच्या दरम्यान तो त्याची प्रॉपर्टी गेन करणार. फॉर एक्झाम्पल सेमी कंडक्टर हा गुड कंडक्टर असतो आणि बॅड कंडक्टर पण असतो, पण स्पेसिफिक टेम्परेचर दिला आपण त्याला तर तो इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो आणि त्यामुळं एक सर्किट पूर्ण होते आणि एक मेन फंक्शन जे गाडीचं असतं ते ऑपरेट होतं. फॉर एक्झाम्पल थर्मोस्टेट सेन्सर आहे. एक स्पेसिफिक कुलंट टेम्परेचर फॉर एक्झाम्पल 85 to 90 डिग्री सेल्सिअसला कुलंट टेम्परेचर गेलं किंवा इंजिन टेम्परेचर गेलं तर तो एक सिग्नल पाठवतो ECUला, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटला. तर त्यावेळी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट फॅनला ॲक्शन पाठवतो, किंवा आता फॅन फिरायला पाहिजे कारण इंजिन ओव्हरहीट होईल किंवा ओव्हरहीट होऊ नये म्हणून. तर अशा पद्धतीनं काही ऑपरेशन्स चालतात इंजिनमध्ये. L1च्या ट्रेनिंगच्या हिशोबानं ही एवढी बेसिक माहिती देणं फार महत्त्वाचं होतं. सरांच्या हिशोबानं ती आम्हाला माहिती दिली. दॅट्स इट. डे 6 इथेच संपला.